ठीक आहे. बघा, आपण मागल्या लेक्चरमध्ये काय बघितलं, तर संसर्गजन्य रोग बघितले आणि संसर्गजन्य किंवा संक्रमण होणारे रोग, त्याच्यामध्ये आपण पटपट काही रोगांचा विचार करूया. क्षयरोग, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्युबरक्युलोसिस म्हणतो. तो कशामुळे होतोय रे? जीवाणूंमुळे होतोय. त्या जीवाणूचं नाव काय? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. कावीळ हा याला हिपॅटायटिस म्हटलं जातं. तो विषाणूमुळे होतो. काय विषाणूचं नाव आहे? हिपॅटायटिस ABCDE. अतिसार किंवा हगवण किंवा त्याला डायरिया म्हटलं जातं. कशामुळे होतो? जीवाणू आणि विषाणूमुळे होतो. जीवाणू कोणता? शिगेला बॅसिलस आणि अँटामेबा हिस्टोलिटिका असे आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर मग आपण कोणते बघितले? पटकी, त्याला कॉलरा म्हणतो आपण. तर जीवाणूमुळे होतो. व्हेब्रिओ कॉलरी हा त्याचा काय आहे? जीवाणू आहे. आणि विषमज्वर टायफॉइड त्याला जीवाणूंमुळे होतो. साल्मोनेला टायफी हे आपल्याला काय मिळाले? वेगवेगळे रोग बघायला मिळाले. त्याच्यानंतर आपल्याला आता काही रोग बघायचे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे कोणता? डेंग्यू. कोणता बघायचा आहे? डेंग्यू. आता डेंग्यू जर विचारात घेतला तर डेंग्यू हा कशामुळे होतो? तर पहिली गोष्ट म्हणजेच काय? ज्यावेळी पाणी साठतं, उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की ज्यावेळी पाऊस कमी जास्त व्हायला चालू होतो त्यावेळी काय होतात? डबकी साठतात, पाण्याची डबकी साठतात आणि त्या डबक्यामध्ये काय होतात? तर डास तयार व्हायला सुरुवात होते. म्हणून बघा, पावसाळा संपत आल्यानंतर आपल्या घरांमध्ये डासांची संख्या खूप वाढलेली असते. किंवा वळवाचा पाऊस लागल्यानंतर जर पाण्याची डबकी साठली तर त्याच्यामध्ये डास तयार होतात आणि डासांचं प्रमाण वाढतं. आता हे डासांचं प्रमाण कमी करायचं असेल तर काय करायचं? तर त्या डबक्यामध्ये ना थोडंसं रॉकेल सोडलं जातं. काय करायला केलं जातं? त्या डबक्यांमध्ये रॉकेल. आता आपल्याकडे रॉकेल मिळत नाही. ओके. तर त्याच्यासाठी आपण दुसरे काही गोष्टी वापरू शकतो. परंतु आपण लक्षात ठेवायचं की काय होतात? पाण्यामध्ये म्हणजे साठलेल्या पाण्यामध्ये काय होतात रे? साठलेल्या पाण्यात पाण्यात डास तयार होतात. आणि वेगवेगळे डास वेगवेगळे काय करतात? रोग तयार करतात. वेगवेगळे डास काय करतात? वेगवेगळे साठलेल्या पाण्यात डास तयार होतात व ते वेगवेगळ्या वेगवेगळ्या रोगास कारणीभूत असतात. रोगास कारण असतात. कारण कारणीभूत असतात. बघा, काय मिळालं आपल्याला? तर पहिलं साठलेल्या पाण्यामध्ये वेगवेगळे डास तयार होतात आणि ते वेगवेगळ्या रोगामध्ये कारणीभूत असतात. मग याच्यामध्ये आपल्याला जो डेंग्यू होतो तो एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे होतो. कोणत्या प्रकारच्या? तर बघा, डेंग्यू हा जो आपल्याला रोग होतो किंवा डेंग्यू हा डास, त्याचा डास एक वेगळा नाव आहे. त्या डासाला नाव काय? बघा, डास कोणता? एडिस एडिस इजिप्ती. इजिप्ती हा डास आहे. आता एडिस इजिप्ती डास जो आपल्याला बघायला मिळतो हा त्याचा संसर्गजन्य रोग. डेंग्यू हा कसला आहे? संसर्गजन्य आहे. काय प्रॉब्लेमच नाही. कसला आहे तो? संसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग आहे. आता एडिस इजिप्ती मध्ये हा जो डेंग्यू डास डेंग्यूचा जो डास आहे तो एका फ्लेवी व्हायरस मध्ये असतो. फ्लेवी व्हायरस कोणत्या प्रकारचा? काय म्हणलं मी? हा, फ्लेवी फ्लेवी व्हायरस. ओके. तर आता फ्लेवी व्हायरसचा जर विचार केला तर फ्लेवी व्हायरस मध्ये त्याचा एक प्रकार, त्या प्रकारातील DEN14 असा आपल्याला काय मिळतो? विषाणू बघायला मिळतो. फ्लेवी व्हायरस प्रकारातील DEN14 हा विषाणू आहे. बघा, विषाणूचं नाव काय आहे? DEN14. हा कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे? फ्लेवी व्हायरस. तो कोणत्या डासामुळे पसरतो? एडिस इजिप्ती या डासामुळे पसरतो. डेंग्यू हा कसला रोग आहे? संसर्गजन्य रोग आहे. त्याची लक्षणं काय आहेत? तर इथे तुम्हाला लक्षणं बघायला मिळतील. मी थोडस, एकच मिनिट. मग आपण जर इथं लक्षणं विचारात घेतली तर ही लक्षणं, अरे रे,
बघा आपल्याला लक्षणं कोणती कोणती बघायला मिळतात. तर लक्षणं कोणती कोणती आहेत? तर तीव्र ताप येतो. पहिलं लक्षण कोणतं आहे? तर याच्यामध्ये तीव्र ताप येतो. तीव्र डोकेदुखी, एकदम डोकं दुखायला चालू होईल, उलट्या जोरात होतात. त्यानंतर बघा पहिला ह्याचा महत्वाचा एक मुद्दा येतो तो म्हणजेच काय? डोळ्यांच्या खोबणीत दुखणे. हा खूप महत्वाचा याचा काय आहे? तर लक्षणाचा प्रकार आहे. तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या, त्यानंतर डोळ्यांच्या खोबणीत दुखणं. त्यानंतर बघा रक्तातील रक्तबिंबिका रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे अशा गोष्टी घडू शकतात. म्हणजे बघा रक्तबिंबिका कमी होते. म्हणजेच काय बघा कधी तुम्ही आपल्या इथं म्हणजे ऍक्च्युली आपण तसं म्हणत नाही. रक्तबिंबिका कमी होतात म्हणजेच आपण काय म्हणतात माहितीये का? पेशी कमी झाल्या म्हणतात बघा. आपल्या इकडे काय म्हटलं जातं? पेशी कमी झाल्या. डेंग्यू मध्ये काय होतात? पेशी कमी झाल्या असं म्हटलं जातं. पण ऍक्च्युली मध्ये पेशी कमी होत नाहीत तर काय कमी होतात रे? रक्तबिंबिका कमी होतात. त्यांना इंग्लिशमध्ये प्लॅटेलेट्स म्हणतात. काय म्हटलं जातं? प्लॅटेलेट्स असं म्हटलं जातं. त्यांचं प्रमाण काय होतं? कमी होतं. त्यांचं प्रमाण कमी होणं हे त्याचं काय आहे? लक्षण आहे. कोणता आपल्याला रोग बघायला मिळाला? डेंग्यू. डेंग्यू कसला रोग आहे? संसर्गजन्य रोग आहे. साठलेल्या पाण्यात काय तयार होतात रे? डास तयार होतात आणि ते डास वेगवेगळ्या रोगांसाठी कारणीभूत असतात. तर डेंग्यू हा कोणत्या डासामुळे होतो? एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. फ्लेवी व्हायरस प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे होतो. म्हणजे बघा डेंग्यूचा व्हायरस कोण? डेंग्यूचा व्हायरस कोण? डेन 14. कोणता व्हायरस आहे किंवा त्याला विषाणू? आता व्हायरस मी इंग्लिश मध्ये म्हटलं, विषाणू मराठीमध्ये आपण म्हणतो. डेंग्यूचा विषाणू कोण? तर डेन 14. कोणत्या प्रकारचा असतो? फ्लेवी व्हायरस प्रकारचा असतो. त्या डासाचं नाव कोणतं ज्यामुळे डेंग्यू पसरतो? एडिस इजिप्ती. डेंग्यू कोणत्या प्रकारचा रोग आहे? संसर्गजन्य रोग आहे. त्याची लक्षणं काय काय? तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या, डोळ्यांच्या खोबणीत दुखणे आणि रक्तबिंबिकेचं प्रमाण कमी होणे. बघा या पद्धतीने आपल्याला काय मिळाला? तर हा रोग बघायला मिळाला. आता याच्यामध्ये बघा आपण जर विचारात घेतलं हिवताप, हिवतापला इंग्लिशमध्ये मलेरिया म्हणतो आपण. कसला म्हणतो? मलेरिया. मलेरिया हा कोणत्या डासामुळे होतोय बघा? अॅनाफिलिस डासामुळे होतो. बघा आता आपण एक डासाचं नाव शिकलो कोणतं? एडिस इजिप्ती. तसं हिवतापाच्या डासाचं नाव काय? अॅनाफिलिस हे हिवतापाच्या डासाचं नाव आहे. त्याच्यामध्ये पण मादी, नर नाही. काय पाहिजे? मादी. त्या डासाची मादी म्हणजे स्त्री जात. कोणती जात? स्त्री जातीमुळं अॅनाफिलिस डासाची मादीमुळं तो रोग होतो. कोणता? हिवताप. तर हत्ती रोग हा कोणत्यामध्ये बघा? क्ल्युलेक्स डासामुळे होतो. कोणत्या? क्ल्युलेक्स डासामुळं आपल्याला बघायला मिळतो. त्यांची पण काय लागते? मादी. बघा कोणते कोणते आता डास आपण शिकलो रे? डासांची पण नावं आहेत. पहिला डास कोणता आपण बघितला? एडिस इजिप्ती. इजिप्ती. याच्यामुळे कोण होतो रे? डेंग्यू. डेंग्यू होतो. त्यानंतर कोणता? अॅनाफिलिस. अॅनाफिलिस. याच्यामुळे काय होतो? हिवताप. त्यालाच आपण मलेरिया म्हणतो. त्याच्यानंतर हत्ती रोग जो आहे, हत्ती रोग कशामुळे होतोय? क्युलेक्स. क्युलेक्स मुळे आपल्याला कोणता बघायला मिळतो? हत्ती रोग. हत्ती रोग होतो. बघा असे आपल्याला वेगवेगळे डास बघायला मिळतात. मग याच्यामध्ये पण डास पण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. अॅनाफिलिस आणि एडिस इजिप्ती जो डास आहे यांचं वास्तव्य स्वच्छ पाण्यामध्ये असतं. स्वच्छ पाण्यात राहतात आणि क्युलेक्स डास जो आहे तो प्रदूषित पाणी किंवा गटरामध्ये राहतो. म्हणजे गटरामध्ये आपल्याला कोणता डास बघायला मिळू शकतो? क्युलेक्स. आणि स्वच्छ पाण्यामध्ये कोणता डास बघायला मिळतो? एडिस आणि अॅनाफिलिस. आता तुम्ही म्हणाल की स्वच्छ पाणी, लक्षात ठेवायचं घरामध्ये सुद्धा जर स्वच्छ पाणी तुम्ही भरून ठेवलेलं असेल आणि ते जास्त दिवस जर तसंच ठेवलं तर त्याच्यामध्ये कोणते डास तयार होऊ शकतात? अॅनाफिलिस आणि एडिस डास तयार होऊ शकतात आणि ते डेंग्यूसाठी कारणीभूत ठरतात. म्हणून लक्षात ठेवायचं आपल्या घरामध्ये म्हणजे उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये ना आपल्या घरामध्ये कुठं असं पाणी साठतंय का बघितलं जातं. लक्षात ठेवायचं पावसाळ्यामध्ये जर असं पाणी साठलं तर ते लवकरात लवकर काढून टाकावं. म्हणजे उदाहरणार्थ काय होतंय काही वेळेला आपण टायरी तशाच ठेवतो. त्या टायरींच्या आतल्या साईडला पाणी साठतं आणि त्याच्यामध्ये कोणते डास तयार होतात? तर एडिस इजिप्ती डास किंवा अॅनाफिलिस डास तयार होतात आणि ते कोणत्या रोगासाठी कारणीभूत ठरू शकतात?
डेंग्यू, हिवताप, हत्ती रोगासाठी कारणीभूत ठरू शकतात. बघा, पहिला रोग आपण बघितला कोणता? डेंग्यू. संसर्गजन्य रोग आहे. कोणत्या डासामुळे होतो? एडिस इजिप्ती. फ्लेमी व्हायरस प्रकारातील कोणता विषाणू? डेन 14 या विषाणूमुळे हा रोग होतो. लक्षणं काय? तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होतात, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखतं, त्यानंतर रक्तबिंबिकेचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर आपण आता डासांची आणि नावं कोणती बघितली? हिवताप कुणामुळे होतोय? अॅनाफिलिस डासांच्या मादीमुळे होतो. हत्ती रोग कुणामुळे होतोय? क्लुलेक्स मादीमुळे, डासांच्या मादीमुळे होतो. अॅनाफिलस आणि एडिस कुठं राहतात रे? स्वच्छ पाण्यात राहतात. आणि क्लुलेक्स कशामध्ये राहतो? दूषित पाणी किंवा आपण त्याला गटरातलं पाणी म्हणू शकतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढला येतो तो म्हणजेच कोणता? तर स्वाईन फ्लू. आता आपल्याला कोणता बघायचा आहे? स्वाईन फ्लू आपल्याला बघायचा आहे. इथं आपण जर स्वाईन फ्लूचा जर बघितला विचार, तर स्वाईन फ्लू याची लक्षणं काय आहेत, त्याच्यानंतर काय काय आपल्याला त्याच्या पद्धतीनं बघायला मिळतं. स्वाईन फ्लू हा डुकरामुळे होणारा रोग आहे. डुकरामुळं आणि माणसांमुळे सुद्धा होतो. माणसांद्वारे तो पसरतो. म्हणल्यानंतर इथं आपल्याला काय मिळेल? या पद्धतीनं बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा, आपण इथं जर बघितलं, पहिला पहिला रुग्ण आपल्याला कुठं बघायला मिळालाय? 2009 मध्ये मेक्सिको देशामध्ये आपल्याला त्याचा रोगी बघायला मिळालेला आहे. तर बघा, स्वाईन फ्लू संसर्ग होण्याची कारण कोणती आहेत? तर स्वाईन फ्लू संसर्ग कुणामुळे होतोय? डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच माणसाद्वारे. कुणामुळे होतोय? माणसाद्वारे. स्वाईन फ्लूचा विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून, कशामधून होतोय? घामातून, नाकातील, घशातील स्त्राव आणि थुंकीतून. नाकातील, घशातील स्त्राव आणि थुंकीमधून कशाचा प्रसार होतो? स्वाईन फ्लूचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूची लक्षणं काय आहेत बघा? धाप लागणे, म्हणजे आपण थोडक्यात असं असं धापाल्यासारखं होणार. श्वसनात अडथळा निर्माण होणार. घशात खवखवतं, सारखं असं करावं लागतं. शरीर दुखायला चालू होतं. शरीर काय होतं? दुखायला चालू होतं. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण एखाद्या वेळेस बघा कंबर दुखत असते वगैरे आपण म्हणतो ना, तशा पद्धतीनं हात दुखतात, पाय दुखतात, सगळं दुखायला लागलेलं असतंय. स्वाईन फ्लूमुळे आपल्याला बघायला मिळतं. मार्च 2009 मध्ये कुठं बघायला मिळाला? मेक्सिको देशामध्ये प्रथम बाधा झाली. कुणाची? स्वाईन फ्लूची. त्याचा विषाणू कोणता आहे? इन्फ्लुएन्झा H1N1 म्हणतात त्याला. काय म्हटलं जातं? H1N1 विषाणूमुळे होतो. हे रोग कुणामध्ये आढळला? पहिल्यांदा डुकरामध्ये आढळला. आणि त्या डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. म्हणजे त्या डुकरांमध्ये फिरतात लोक किंवा डुक्कर खातात. डुकरांचं मांस काय केलं जातं? खाल्लं जातं. तर त्याच्यामधून ह्याची बाधा आपल्याला होऊ शकते. अशा पद्धतीचा आपल्याला कोणता रोग बघायला मिळतो? स्वाईन फ्लू. त्याच्यानंतर आपल्याला पुढला रोग आहे तो म्हणजे कोणता? एड्स. तर एड्स म्हणजे काय येतं बघा? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. एड्सचा लॉंग फॉर्म काय आहे? विचारतात. अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आता याचा अर्थ काय बघा? तर अक्वायर्ड म्हणजेच काय रे? अक्वायर्ड म्हणजे आत्मसात केलेले, कुणाकडनं तरी घेतलेले. इम्युनो म्हणजेच काय? प्रतिकार शक्ती. आपण आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती तयार करतो. आता डिफिशियन्सी म्हणजे काय रे? त्याची कमतरता तयार होते. कशाची कमतरता तयार होते? प्रतिकार शक्तीची कमतरता तयार होते. आणि प्रतिकार शक्तीची कमतरता तयार होण्याची जी लक्षणं आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो? एड्स म्हणतो. तर आता ह्या रोगाचा व्हायरस कोण आहे किंवा विषाणू कोण आहे? HIV. HIV हा त्याचा काय? व्हायरस आहे. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस म्हणतात त्याला. काय म्हणलं जातं? मी वाटल्यास हे वर्तुळ काढून टाकतो. तर आपल्याला काय मिळेल बघा? ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं म्हटलं जातं. ह्या विषाणूमुळे मानवामध्ये कोणता? तर हा रोग तयार होतो. याच्यामुळे काय होतंय बघा रे? रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळं विविध रोगांची लागण होते. एड्स म्हणजे वेगळं काय नाही, आपल्या शरीरामध्ये ना सगळे रोग येऊन बसायला चालू होतात. सगळे रोग येऊन काय होतात? बसायला चालू होतात. आता बघा, मी इथं पाहिजे तर त्याचं एकच मिनिट. अरे रे, काय होतात? सगळे रोग येऊन बसायला चालू होतात. आणि सगळे रोग आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी बसायला चालू होतात, त्यावेळी शरीर म्हणजेच काय होतं? वेगवेगळ्या रोगांचं माहेरघर होतं. सगळे रोग आपल्या शरीरात, खोकला, सर्दी, ताप, मलेरिया, हिवताप, सगळं सगळं गोळा होतंय. आणि सगळं गोळा झालं की ते शरीर म्हणजे काय होतंय?
तर वेगवेगळ्या रोगांचं माहेरघर होतंय आणि असे रोग सगळे होतात आणि ते रोग बरेच होत नाहीत आणि हे बरे न होण्यामुळेच काय होतं, तो माणूस दगावतो. एड्स झालेला माणूस का दगावतो, तर एड्स म्हणजे काय वेगळं काय नाही आहे. हा व्हायरस जो आहे ना खूप हुशार आहे. आता हुशार का म्हटलं मी, तर जरासं आपण त्याच्याबद्दल बोलूया. तर हा हुशार कसा कसा आहे, तर बघा, एड्स हा आपल्याला बघायला मिळाला, तर याच्यामध्ये हुशार व्हायरस का म्हणलं जातंय, तर लक्षात ठेवायचं, जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाची मिलिटरी आहे, सैनिक आहेत. ठीक आहे, सैनिक कुठं आहेत रे, हे सैनिक आहेत. ठीक आहे, सैनिक कुठं आहेत रे, बॉर्डरवरती आहेत ना, बॉर्डर बॉर्डरवर आहेत. आता बॉर्डरवरती सैनिक आहेत. हे काय आहे रे, तर मेन हेडक्वार्टर आहे. ठीक आहे, मेन लोक इथं बसलेले आहेत. त्याच्यानंतर इथं कोण आहेत रे, तर इथं आपले पंतप्रधान वगैरे आहेत. ठीक आहे, एकच मिनिट, व्यवस्थित पंतप्रधान म्हणजे आपली सगळं जिथं केंद्र सरकार म्हणूया आपण त्याला. ठीक आहे, केंद्र सरकार, केंद्र सरकार. तर बघा, सैनिक बॉर्डरवरती आहेत. आता समजा शत्रू आला इथं, शत्रू आला. ठीक आहे, शत्रू आल्यानंतर सैनिक काय करणार रे, त्याच्यावरती अटॅक करणार, बरोबर आहे, मारामारी होणार इथं. परंतु सैनिक डायरेक्ट मारामारी करत नाही. तर लक्षात ठेवायचं, सैनिकांना आदेश द्यायला लागतोय. कुणी आदेश द्यायचा रे, मेन हेडक्वार्टर मधनं आदेश यायला लागतो. आता ह्यांना आदेश कोण देतं रे, केंद्र सरकार देतं. केंद्र सरकार काय म्हणेल, हेडक्वार्टरला सांगेल की सैनिकांना सांगा शत्रूला मारायला चालू करा, शत्रूला मारायला चालू करा. तर लक्षात ठेवायचं, इथं सैनिकांना जोपर्यंत आदेश मिळत नाही, कुणाकडनं आदेश येतो रे, तर मेन हेडक्वार्टर मधनं आदेश येत असतो. कुणाकडनं येतो, तो पंतप्रधानांकडनं येतो. तर आता लक्षात ठेवायचं, आपल्या शरीरामध्ये पण अशाच गोष्टी घडतात. आता आपल्या शरीरामध्ये अशा कशा गोष्टी घडतात, तर लक्षात ठेवायचं, पंतप्रधान म्हणजे आपला मेंदू. काय आहे, मेंदू. पंतप्रधान म्हणजे कोण, मेंदू. त्याच्यानंतर बघा, आपलं एक हेडक्वार्टर असतं, म्हणजेच आपली इम्युनो, इम्युनो म्हणजेच काय, प्रतिकार शक्ती, प्रतिकार शक्ती थोडक्यात. ठीक आहे, आणि ही प्रतिकार शक्ती, आपल्या शरीरामध्ये सैनिक असतात, त्यांना पांढऱ्या रक्तपेशी म्हणतो आपण. काय म्हणतो, पांढऱ्या रक्तपेशी. आणि शत्रू म्हणजे कोण, व्हायरस, विषाणू, विषाणू. बघा, आता पांढऱ्या रक्तपेशीना आपल्या शरीरातले काय आहेत रे, सैनिक आहेत. ह्यांना आदेश द्यायला लागतोय, कुणी माहित आहे का, ह्या केंद्रानं, इम्युनो केंद्रानं आदेश द्यायला लागतो. पांढऱ्या रक्तपेशींना काय सांगायला लागतंय, अरे विषाणू आलाय, धरानी बडवा त्याला, असं सांगायला लागतंय. मग पांढऱ्या रक्तपेशी काय करायला चालू करतात, मारामारी चालू करतात. बघा गंमत काय. आता ह्यांना पण कुणीतरी आदेश द्यायला पाहिजे, तो कोण देत असतो, मेंदू देत असतो. आता मेंदूकडनं आदेश कुणाला जातो, ह्या प्रतिकार शक्तीला जातो. प्रतिकार शक्तीकडनं कुणाला जातो, तर पांढऱ्या रक्तपेशींना जातो. आणि पांढऱ्या रक्तपेशी मग कुणाला मारतात, विषाणूला मारतात किंवा जीवाणूला मारतात. ही अशी क्रिया घडते. आता जो HIV व्हायरस आहे ना, HIV, हा जो व्हायरस आहे, एड्सचा जो व्हायरस आहे, हा डायरेक्ट कुठं घाला करतो, इथं, ह्यालाच बंद पाडून टाकतो. कुणाला बंद पाडून टाकतो, प्रतिकार शक्तीच बंद करून टाकतो. मग आता बघा, मेंदू आदेश देतोय, अरे व्हायरस आलाय मारा, खरं प्रतिकार शक्तीच बंद पडली आहे, त्यामुळे कुणाला आदेश जात नाही, पांढऱ्या रक्तपेशींना आदेश जात नाही. आणि पांढऱ्या रक्तपेशी काय म्हणतात, अजून आदेश काय आलेला नाही, कुणाला मारायचं, गप्प बसा. त्यामुळे व्हायरस तसाच राहतो. आणि असे विषाणू ढीगभर येतात. मग सर्दीचा विषाणू येणार, तापाचा विषाणू येणार, मग हिव तापाचा येणार, विषम ज्वरचा येणार, असे सगळे व्हायरस जमा होतात. आणि त्यांना मारणारं कोण असतं रे, पांढऱ्या रक्तपेशी. परंतु पांढऱ्या रक्तपेशींना आदेश मिळत नाही. कुणाकडनं आदेश मिळत नाही, मेंदूकडनं आदेश मिळत नाही. कारण इथली प्रतिकार शक्ती काय झालेली असते, बंद पडलेली असते. म्हणून बघा, हा हुशार व्हायरस आहे. ह्यानं कुणाला मारून टाकलंय, प्रतिकार शक्तीलाच मारून टाकलंय. त्यामुळे काय होतंय, पांढऱ्या रक्तपेशींना आदेशच मिळत नाही. मग पांढऱ्या रक्तपेशी गप्प बसतात आणि मग शरीरामध्ये सगळे विषाणू गोळा होतात.
आणि मग माणसाचं शरीर काय होतंय, सगळ्या रोगांचं माहेरघर बनतंय आणि त्या सगळ्या रोगांमुळे माणूस मरतो. त्या सगळ्या रोगांमुळे माणूस मरतो. असा हा कोणता आहे, कोणता आहे, एड्स. आता एड्सचं निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते रे? एलिझा ही एक रक्ताची चाचणी केली जाते. एलिझा ही रक्ताची चाचणी करून एड्सचं निदान करतात. त्यानंतर बघा, HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्यानं, त्याच्यासोबत जेवल्यानं, त्या व्यक्तीबरोबर त्याची सेवा केल्यानं एड्स होत नाही. एड्स बाधित व्यक्ती सर्वसामान्य व्यवहार असावा. म्हणजेच एड्स झालेल्या व्यक्तीला वाळीत टाकायचं नसतंय. तर त्याला म्हणजे त्याची सेवा केली तरी काही प्रॉब्लेम येत नाही. त्याला स्पर्श केला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. असा आपल्याला कोणता व्हायरस बघायला मिळतो? एड्स. एड्स हा रोग बघायला मिळतो. त्याच्यानंतर येतो रेबीज. आता रेबीज हा कशामुळे होतोय बघा? कुत्रा, ससा, माकड, मांजर म्हणजे प्राण्यांमार्फत होणारे रोग आहेत. तर प्राण्यांमार्फत होणारे त्यांच्या चावल्यामुळे काय होतंय? हा रोग होतो. आता या रोगामुळे काय होते बघा? मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतो आणि जलद्वेष, हायड्रोफोबिया म्हणतात त्याला. आता जलद्वेष म्हणजे काय रे? तर पाण्याचा तिटकारा येतो. ती व्यक्ती पाण्याला भिते. पाणी दिसलं की हा रोग झालेली व्यक्ती म्हणजे रेबीज झालेली व्यक्ती काय होते? घाबरते. पाण्याला घाबरते आणि त्याला जलसंत्रांस असं पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जलसंत्रांस असं पण म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे. रेबीज झाला की त्याच्यावरती काही उपाय नाही. रेबीज व्हायच्या अगोदर मात्र उपाय आहे. रेबीज झाल्यावरती काही करता येत नाही. तो व्यक्ती मरणार म्हणजे मरणार. परंतु रेबीज होण्यापूर्वी मात्र काय करता येते? लस देऊन त्याचं संरक्षण करता येतं. लस देऊन त्याला थांबवता येतं. बघा, कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणं किती दिवसात दिसतात रे? 90 ते 175 दिवसात दिसतात. 90 ते 175 दिवसात दिसतात. रेबीजची लक्षणं काय आहेत बघा रे? 2 ते 12 आठवडे ताप राहतो. कायमच ताप भरलेला असतो. 2 ते 12 आठवडे म्हणजे जवळजवळ 3 महिने ताप राहतो. 4 आठवड्यांचा 1 महिना. बरोबर आहे? सरासरी 4 आठवड्यांचा 1 महिना म्हटल्यानंतर किती? 4 त्रिकम 12, 3 महिने ताप राहतो. अतिशोक्ती करत वागणे म्हणजे ती व्यक्ती अतिशोक्ती करत, थोडक्यात वेडीच झाल्यासारखी वागते. काय वाटेल ते बडबडणार, अतिशोक्ती करणार. म्हणजे थोडक्यात म्हणणार मी पंतप्रधान आहे, मी मुख्यमंत्री आहे, असं. ठीक आहे. मग त्यानंतर म्हणणार तुम्हाला माहित आहे का मी बॉम्ब हातात घेऊन उभा राहू शकतोय, असं काय वाटेल ते बडबडणार. म्हणजेच काय, अतिशोक्ती करत फिरणारी व्यक्ती आणि पाण्याला भीते. पाण्याला काय होते? ती व्यक्ती भीते. असे आपल्याला रेबीज रोग बघायला मिळतो. बघा, डेंग्यू बघितला. डेंग्यू संसर्गजन्य आहे. कोणत्या डासामुळे होतोय? एडिस इजिप्ती डासामुळे होतोय. फ्लेवी व्हायरसच्या प्रकारातील डेन 1-4 विषाणूंमुळे होतो. लक्षणं काय आहेत? तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या, डोळ्यांच्या खुबनीमध्ये दुखणे, रक्तबिंबिका कमी होणे. त्याच्यानंतर मग आपल्याला कोणता रोग बघायला मिळाला? स्वाईन फ्लू. हा, त्याच्या अगोदर अनेक आपण बघितलं हिवताप. आणि हिवताप कोणामुळे होतोय? अॅनाफिलिस डासेच्या मादीमुळे होतोय. आणि हत्तीरोग क्युलेक्स डासांच्या मादीमुळे होतो. अॅनाफिलिस आणि एडिस कुठं राहतात रे? स्वच्छ पाण्यात राहतात. आणि क्युलेक्स कशामध्ये राहतात? गटरातल्या किंवा प्रदूषित पाण्यामध्ये असतात. त्यानंतर स्वाईन फ्लू बघितला. स्वाईन फ्लू कुणामुळे होतोय? डुकऱ्या प्राण्याद्वारे किंवा माणसाद्वारे होतो. घामातून होतो. विषाणूचा प्रसार कशामधून? घामामधून. त्यानंतर नाकातील व घशातील स्त्राव आणि थुंकीतून होतो. स्वाईन फ्लूची लक्षणं काय रे? धाप लागते, श्वासनाला अडथळा निर्माण होतो, घसा खवखवतो आणि शरीर दुखतं. कुठं पहिला रोगी सापडला? मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये सापडला. कोणता? इन्फ्लुएन्झा ए, H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. कोणत्या विषाणूमुळे होतोय? H1N1. काय नाव आहे बघा? H1N1 हे विषाणूचं नाव आहे. जसं डेन 1-4 मग अशी झालं ना, डेन 1-4 तसा H1N1 याच्यामुळं हा रोग होतो. त्यानंतर आपण कोणता बघितला? एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म काय? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. इम्युनो म्हणजे काय रे? प्रतिकार शक्ती. डिफिशियन्सी म्हणजेच काय? कमतरता होणे. अक्वायर्ड म्हणजेच काय? तयार केलेली, आपण आत्मसात केलेली जी प्रतिकार शक्ती असते ती कमी व्हायला चालू होते. अशी लक्षणं दिसतात कशामध्ये? एड्समध्ये. त्याचा व्हायरस कोण आहे रे? किंवा विषाणू कोण आहे? HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. त्याचं म्हणजे तो रोग झाल्यामुळं काय होतंय बघा? तर विविध रोगांची लागण होते.
वेगवेगळे रोग शरीरामध्ये यायला चालू होतात. त्याचं निदान कशामधून होतं? कोणत्या चाचणीमधून केलं जातं? एलिझा ह्या रक्ताच्या चाचणीमधून एड्सचं काय होतं? तर निदान केलं जातं. त्याच्या विबाधित व्यक्तीला स्पर्श केला, सोबत राहिल्यामुळं किंवा जेवल्यामुळं किंवा त्याची सेवा केल्यामुळं रोग होत नाही. त्याच्याबरोबर सामान्य व्यवहार ठेवायचा असतो. आणि त्याच्यानंतर रेबीज. कशामुळे होतोय? कुत्रा, ससा, माकड, मांजर यांच्या चावण्यामुळे होतो. याच्यामध्ये लक्षणं काय येतात रे? तर जलद्वेष म्हणजेच पाण्याचा तिटकारा येतो, पाण्याचा प्रतिकार केला जातो. रोगी पाण्याला घाबरतात आणि त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं? जलसंत्रांस असं पण म्हणलं जातं. रेबीज हा कसा आहे बघा, प्राणघातक रोग आहे. परंतु होण्या अगोदर मात्र आपण काय करू शकतो? आपलं संरक्षण करू शकतो. कुत्रा चावल्यानंतर आजाराची लक्षणं किती दिवसात दिसायला चालू होतात रे? 90 ते 175 दिवसात दिसायला चालू होतात. रेबीची लक्षणं काय आहेत? 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप राहतो. अतिशयोक्ती करत वागतो माणूस आणि पाण्याची त्याला काय होते? भीती वाटते. बघा इथपर्यंत लक्षात आलं? कशा पद्धतीनं आपल्याला या रोगांच्या गोष्टी बघायला मिळतात.